नमस्कार, मी संदीप देसाई। बुलेटिनच्या सुरुवातीला असं एक ब्रेकिंग बातमी आहे। भाजपची राज्यात कर्ज वसुलीला भाजपने स्थगिती दिलेली आहे। नवीन विधानसभा अस्तित्वात येईपर्यंत सरकारने हा निर्णय घेतलेला आहे। 2018च्या खरीप हंगामातील पीक कर्ज वसुलीला स्थगिती देण्यात आली आहे। 31 ऑक्टोबर 2019 पर्यंत कर्ज वसुलीला स्थगिती देण्यात आलेली आहे। कर्ज वसुलीला शेतकऱ्यांच्या कर्ज वसुलीला तुर्तास स्थगिती दिलेली आहे। नवीन विधानसभा अस्तित्वात येईपर्यंत सरकारने हा निर्णय घेतलेला आहे। 2018च्या खरीप हंगामातील पीक कर्ज वसुलीला स्थगिती देण्यात आलेली आहे। त्यामुळे राज्यभरातल्या शेतकऱ्यांना एक दिलासा मिळाला असं म्हणावं लागेल। 3 राज्यांमध्ये काँग्रेसचं सरकार आल्यानंतर काँग्रेसने ज्या पद्धतीने कर्ज माफीचा धडाका लावलेला होता आणि त्याच अनुषंगाने कुठेतरी महाराष्ट्र राज्य सरकारने सुद्धा हा निर्णय घेतल्याचं पाहायला मिळतंय। या सगळ्या निर्णयाबद्दलचे अधिक तपशील माहित करून घेऊयात। आपल्या सोबत आपले प्रतिनिधी विवेक कुलकर्णी आहेत। विवेक, कुठेतरी शेतकऱ्यांना दिलासा मिळालेला आहे सरकारच्या निर्णयाने असं म्हणावं लागेल। खरंच शेतकऱ्यांना दिलासा आहे की फक्त निवडणुकीच्या तोंडावर दाखवलेलं गाजर आहे? निवडणुकीच्या तोंडावर शेतकऱ्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न आता राज्यातलं भाजप सरकार करत आहे असं आपल्याला म्हणावं लागेल। कारण मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि राजस्थान या तिन्ही ठिकाणी काँग्रेसनं शेतकऱ्यांना कर्जमाफी दिलेली आहे। राज्यात दुष्काळी परिस्थिती आणि त्या पार्श्वभूमीवर आता ह्या कर्ज वसुलीला स्थगिती दिलेली आहे। पुढचं 31 ऑक्टोबरपर्यंत राज्यातले 151 तालुके आणि 268 महसुली मंडळातल्या शेतकऱ्यांना ही कर्ज वसुली करता स्थगिती दिलेली आहे। आणि यातून दुष्काळामुळे जवळपास 82 लाख शेतकरी त्रस्त झालेले आहेत आणि त्यांना मोठा दिलासा या सगळ्या निर्णयामुळे मिळेल अशी अपेक्षा आहे। आपल्यासोबत आपले प्रतिनिधी संदीप भुजबळ आहेत। संदीप, राजकारणाचा एक भाग, पण शेतकऱ्यांकरता हा निर्णय किती महत्त्वाचा आहे? विवेक, या गेल्या 3-4 महिन्यापासून महाराष्ट्रातला शेतकरी दुष्काळाला सामोरा जातोय। राज्यात दुष्काळसुद्धा जाहीर झालेला आहे आणि त्याची तीव्रता गेल्या 5-6 वर्षाच्या किंवा 10 वर्षाच्या तुलनेत वाढत चाललेली आहे। दुष्काळग्रस्त भागातल्या शेतकऱ्यांना पीक कर्ज वसुलीची स्थगिती म्हणजे एक मोठा दिलासा आहे। कारण त्यांच्या शेतामध्ये पीक नाही आहे, त्यांना मार्केटमध्ये जाऊन विकून काही पैसे आणावे तर त्यांच्या हातात काहीच नाही आहे। त्यामुळं ते कर्ज भरू शकत नाहीत आणि त्यांना येणारे 10 महिने हा मोठा दिलासा असेल। याला एक छोटीशी किनार आहे। काल परवा दिवशी काँग्रेस शासित राज्यांच्या मुख्यमंत्र्यांनी 3 राज्यांनी कर्जमाफी जाहीर केली। राहुल गांधींनी पंतप्रधानांच्याकडे मागणी केली की तुम्ही देशात कर्जमाफी लागू करा। पण पंतप्रधानांच्या अगोदर भाजप शासित आसाम राज्य असेल, त्याचबरोबर गुजरात असेल, राज्यांमध्ये केलेलं मला विचारायचं की मुळात कर्ज वसुलीला स्थगिती दिलेली आहे, पुनर्गठन देखील करता येणार? कारण आपल्या सोबत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष खासदार राजू शेट्टी आहेत। राजू शेट्टीजी, या सगळ्या निर्णयाकडे राज्य सरकारच्या कसं बघता? शेतकऱ्यांना दिलासा मिळेल? नाही, यात नवीन काय आहे? एक तर दुष्काळ जाहीर केला तर याचाच अर्थ असा होतो की दुष्काळ जाहीर केल्यानंतर सक्तीच्या कर्जाची वसुली थांबवणं, कर्जाचं पुनर्गठन करणं, त्याचबरोबर वीज बिल वसुली थांबवणं, वीज बिल माफ करणं, विद्यार्थ्यांचे फी माफ करणं, ह्या सगळ्या गोष्टी दुष्काळ देतात। म्हणून तर दुष्काळ जाहीर करा अशी मागणी असते। आणि दुष्काळ जाहीर करून जवळजवळ 1.5 महिना होत आला। 1.5 महिन्यामध्ये सरकार हात बांधून बसलं। त्या काळामध्ये बँकांनी जी सक्तीची वसुली झाली त्या काळामध्ये जवळपास किमान 50 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या। त्यांच्या मृत्यूला जबाबदार कोण? तर हे आधीच व्हायला पाहिजे होतं। त्यामुळे यात काय नवीन केलंय असं मला काय वाटत नाही। अगदी शेट्टी साहेब, या सगळ्यामध्ये फक्त दुष्काळग्रस्त भागासाठीच नाही तर संपूर्ण महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांसाठी हा निर्णय घेतल्याचं कळतंय? नाही, हा फक्त दुष्काळग्रस्त भागासाठीच आहे असं मला वाटतं। मी अजून तो अध्यादेश बघितलेला नाही, बघावं लागेल। पण माझ्या माहितीनुसार हा फक्त 156 तालुक्यासाठीच घेतलेला आहे। अगदी राजू शेट्टीजी, या सगळ्यामध्ये आपण जर बघितलं तर कुठेतरी 10 महिने स्थगिती देण्यात आलेली आहे कर्ज वसुलीला। नवीन सरकार आल्यानंतर कर्ज तोपर्यंत स्थगिती देण्यात आली। कुठेतरी यानंतरच्या काळामध्ये यावर्षीचं पीक कर्ज भरलं नाही तर पुढच्या वर्षी पीक कर्ज घ्यायला आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पुढचं कर्ज फेडायला शेतकऱ्यांच्या माथी मारलं जाईल। खूप मोठ्या प्रमाणावर ही कर्ज वसुली होईल। दुष्काळ जाहीर केल्यानंतर सरकारची जबाबदारी असते। मग दुष्काळ जाहीर करणं म्हणजे याचा काय? ही जबाबदारी आहे त्यांची। त्यात नवीन काय केलं? अच्छा, म्हणजे फक्त कुठेतरी सरकार या सगळ्याचं श्रेय घ्यायचा प्रयत्न करतंय नवीन GR काढून? निश्चितच, बाकी काही नाही। अगदी ठीक आहे। राजू शेट्टी, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे खासदार आपल्या सोबत आहेत। आणि शेट्टी साहेब, या सगळ्यामध्ये आपले एक कृषी प्रतिनिधी आहेत संदीप भुजबळ, ते तुमच्याशी बोलतायत।
संदीप, राजू शेट्टी आहेत आपल्यासोबत. काय तुम्हाला प्रश्न त्यांना विचारायचा आहे? राजू शेट्टी साहेब, आपली मागणी ही संपूर्ण कर्जमाफीची आहे, सरसकट कर्जमाफीची मागणी आहे. पण राज्य सरकारनं 1 वर्षासाठी जवळपास स्थगिती दिलेली आहे कर्ज वसुलीला. याचा शेतकऱ्यांना खरंच फायदा होईल असं वाटतंय आणि तुमची काय मागणी आहे सरकारकडे? संदीप, त्याच्यामध्ये दुष्काळ जाहीर केला त्याचवेळी सरकारवर ही जबाबदारी आलेली होती आणि दुष्काळ जाहीर करणं याचाच अर्थ सरकारनं कर्जाची वसुली थांबवणं, कर्जाचं पुनर्गठन करणं, व्याज माफ करणं, त्याचबरोबर वीज बिल वसुली थांबवणं, विजेचं कनेक्शन तोडणं थांबवणं, वीज बिलात सवलत देणं, या सगळ्या गोष्टी कराव्याच लागतात. केल्यानंतर त्यात नवीन काय केलं सरकारनं? नवीन काही केलं नाही असं राजू शेट्टी म्हणतात. संदीप, तुम्हाला अजून त्यांना काही प्रश्न विचारायचे आहेत का? सरकारनं जर नवीन केलं नाही असं तुम्ही म्हणताय तर तुमची पुढची स्टेप काय असेल? महाराष्ट्रामध्ये तुम्ही काय आंदोलन वगैरे करणार की दिल्लीमध्ये मार्च केला तसं काय महाराष्ट्रामध्ये तुमचं काय नियोजन आहे भविष्यामध्ये? आमची मागणी हीच आहे की भाजप सरकारनं जे आश्वासन दिलं त्या पद्धतीनं 7/12 आमचा कोरा करावा आणि परत 7/12वर कर्ज 1.5 हमीभावाची अंमलबजावणी करावी. काय नाही. अगदी धन्यवाद राजू शेट्टी जी, तुम्ही दिलेल्या प्रतिक्रियेबद्दल. आपण बघितलं की स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष खासदार राजू शेट्टी आपल्या सोबत होते आणि सरसकट कर्जमाफीची मागणी सुद्धा त्यांनी केलेली आहे आणि एक कर्ज वसुलीला स्थगिती देऊन सरकारनं काही मोठं काम केलेलं नसल्याचं सुद्धा ते म्हणाले. मी पुन्हा एकदा जातोय, आपले प्रतिनिधी विवेक कुलकर्णी आपल्या सोबत आहेत. विवेक, राजू शेट्टींची आता आपण प्रतिक्रिया ऐकलेली आहे, काय सांगशील या सगळ्यावर? तेच संदीप, राजू शेट्टी असं म्हणतात की शेतकऱ्यांचा 7/12 कोरा झाला पाहिजे, संपूर्ण कर्जमाफी झाली पाहिजे, अशा पद्धतीने त्यांची मागणी आहे. पण मला सांग मुळात की ही जी कर्ज वसुलीला स्थगिती दिलेली आहे, कर्जाचं पुनर्गठन करण्यात येणार आहे, त्याच्यामुळे नेमके काय बदल या सगळ्यात होतील? कारण जे अत्यल्प ज्यांचं कर्ज आहे त्यांना मध्यम प्रकारचं कर्ज आता घेता येणार. काय याबद्दल अजून माहिती सांगाल? विवेक, असा आहे की शेतकऱ्यांना कर्जमाफी दिलेली नाही आहे, ही कर्ज वसुलीला स्थगिती आहे. त्यामुळे आपण एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे, हा जो बोजा आहे तो त्यांच्या खांद्यावर राहणार आहे, पण फक्त तो 8 ते 10 महिन्यांची त्यांना सूट देण्यात आलेली आहे. 10 महिन्यानंतर ज्यावेळेला महाराष्ट्रामध्ये नवीन विधानसभा, नवीन सरकार अस्तित्वात येईल त्यानंतर याच्यावर निर्णय घेतला जाईल. पुढच्या येणाऱ्या ज्या जूनमध्ये जे खरीप हंगाम येईल त्या कालावधीमध्ये शेतकऱ्यांना दिलासा दिला जाईल, नव्यानं कर्ज दिलं जाईल. पण हे जे आत्ताचा जो बोजा आहे तो त्याचा मात्र पुनर्गठन करून शेतकऱ्यांना दिलासा मिळेल. हा तात्पुरता दिलासा आहे, हा तात्पुरता इलाज आहे. सध्या राज्यात आपण बघतोय की पाणी नाही आहे, अनेक ठिकाणी दुष्काळी परिस्थिती आहे. काय सध्या शेतकऱ्यांची एकंदरीत आपण जर राज्यातली परिस्थिती बघितली, अनेक शेतकरी हे कर्जबाजारी झालेले आहेत, एक दिलासा मिळाला आहे, पण राज्यातल्या शेतीची सध्याची परिस्थिती काय नेमकी? महाराष्ट्रामध्ये सध्या शेतीला पाणी नाही आहे. मराठवाडा, विदर्भ असेल, खानदेशाचा मोठा भाग आहे, तिकडे कापसाचं उत्पादन घटलेलं आहे, सोयाबीनचं उत्पादन घटलेलं आहे आणि या शेतमालाला जेवढा हवा तेवढा बाजारभाव नाही आहे. त्यामुळे शेतकरी निश्चित त्रस्त आहे. शेतकऱ्यांचं उत्पादन 50%पेक्षा जास्त घटलेलं आहे आणि उत्पादित मालाला बाजारभाव, सरकारनं जो हमीभाव देऊ केलेला आहे तो मिळत नाही आहे. सरकारची हमीभाव केंद्रसुद्धा सुरू झालेली नाही आहेत, कापूस असेल, सोयाबीन असेल. त्यामुळे शेतकऱ्यांना आपला जो शेतमाल आहे, मुख्य म्हणजे कापूस, सोयाबीन, त्याचबरोबर येणाऱ्या काही दिवसांमध्ये तुरीचं पीक आहे, तर ते शेतकऱ्यांना बाजारामध्ये बेभाव विकावं लागते. त्याच्यातनं येणारे पैसे ते शेतकऱ्यांचं पीक कर्ज भरण्यासाठी पुरेसे नाही आहेत, त्यांचं वर्षभराचं जे जीवनक्रम आहे तो चालवण्यासाठी पुरेसे नाही आहेत. पीक विम्याचं पैसे कधी मिळतील त्याबद्दल निश्चित माहिती नाही आहे आणि नुकतंच केंद्राचं पथक घेऊन गेलेलं आहे. 7,000पेक्षा जास्त कोटींचं जे पॅकेज आहे ते डिझाईन करण्याचं काम चालू आहे. पण विवेक, संदीपसाठी एक प्रश्न आहे, माहिती नाहीये. सगळ्यात एक मोठा विषय आहे तो म्हणजे हा संदीप. अगदी विवेक, या सगळ्यामध्ये आपण बघितलं यंदाचं पीक कर्ज आहे ते शेतकऱ्यांनी यंदाच्या उत्पादनामधून भरायचं आहे, मात्र याला स्थगिती दिल्यामुळे यंदाचं पीक कर्ज असेल किंवा पुढच्या वर्षीचं घेतलं जाणारं पीक कर्ज असेल, या सगळ्याचा डोंगर पुन्हा एकदा 1 वर्षानंतर शेतकऱ्यांच्या डोक्यावर येणार नाही का? संदीप, प्रश्न असा आहे की आता तरी कर्जवसुलीला स्थगिती दिली असली तरी पुन्हा 1 वर्षांनी दोन्ही कर्ज आणि त्याचा तो भार शेतकऱ्यांच्या डोक्यावर असणार नाही का? मुळात असणार आहे. या माहितीमध्ये तर सरकारचे असंच आहे की फक्त ही स्थगिती आहे. स्थगिती म्हणजे 8 ते 10 महिन्यांचा अल्पविराम. पुन्हा ते काम सुरू होणार आहे, नव्याने वसुली होईल आणि शेतकऱ्यांच्या डोक्यावर हा बोजा राहील. संदीप, अजून एक प्रश्न विचारायचा की आपण बघतोय की बँकांची भूमिका याच्यात खूप महत्त्वाची असते. आपण परभणीमधलं, पाथरीमधलं एक उदाहरण पाहिलं की जेव्हा शेतकरी नवीन कर्ज मिळावं म्हणून उपोषणाला बसला, बँकेने दाद दिली नाही, त्या दरम्यान त्याचा हृदयविकाराच्या धक्क्यानं दुर्दैवी मृत्यू झाला होता. याचा अर्थ कागदावर तर ही सगळी योजना, ही सगळी वसुलीला स्थगिती दिली हे खूप चांगलं दिसतंय, पण प्रत्यक्षात मात्र शेतकऱ्यांना लाभ मिळेलच असं नाही, असं या उदाहरणावर दिसतंय. काय सांगाल?
अशीच परिस्थिती आहे. गेल्या 1.5 वर्षापासून महाराष्ट्रामध्ये विवेक, मी तुम्हाला थांबवतोय कारण राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील आपल्या सोबत आहेत. पाटील साहेब, सरकारनं हा कर्ज वसुलीला स्थगिती देण्याचा निर्णय घेतलेला आहे, शेतकऱ्यांना दिलासा मिळेल, कसं बघता या निर्णयाकडे? या सरकारने घेतलेल्या कोणत्याही निर्णयाची आजपर्यंत अंमलबजावणी झाल्याचा अनुभव आम्हाला आलेला नाही. आज त्यांनी कर्ज वसुलीचा निर्णय घेणं, दुष्काळ, आमची ही मागणीच होती, विधानसभेच्या अधिवेशनात ही मागणी केलेली की कर्ज वसुलीला स्थगिती द्या, असणाऱ्या कर्जाचं पुनर्गठन करा, म्हणजे नवं कर्ज मिळेल. हॅलो, बोला बोला. हा, नवं कर्ज मिळेल. आता नवं कर्ज, आपण मगाशी परभणी पाथरीच्या एका शेतकऱ्याचा मृत्यू झाला, त्याचा उल्लेख मगाशी झाला, तो याचाच भाग आहे की त्या बँका कर्जच देत नाहीयेत शेतकऱ्याला. का तर पुढे जाऊन सरकार हे वसूल होणार नाही असं त्यांचं मत झालेलं असेल. त्यामुळे बँका सर्रास सगळ्या शेतकऱ्यांना टाळतायत. त्यामुळे सरकारने सगळ्या शेतकऱ्यांना कर्ज मिळेल हे बघावं, सध्या जे थकलेले आहेत त्यांचं पुनर्गठन करावं आणि हे करा. आमची तर मागणी सरसकट कर्जमाफीची आहे, पण हे सरकार काय त्या दृष्टीने विचार करत नाहीये. पण पुनर्गठन आणि स्थगिती, म्हणजे पुनर्गठन केल्यानंतर ते पुनर्गठन हे ऑक्टोबर 2019 नंतर त्याचे वसुलीचे हप्ते यावेत याची काळजी घेतली पाहिजे. आणि दुसरं म्हणजे आता वसुली करायची नाही म्हटल्यावर बँकांचं जे व्याज आहे ते बँकांचं व्याज सरकार जर भरायला तयार नसेल तर हा गोंधळ चालूच राहणार आणि या बँका सरकारचा आदेश मानणार नाही. त्यामुळे सरकारने प्रोव्हिजन केली पाहिजे बजेटमध्ये की तेवढ्या काळाचं जे स्थगिती थांबवलेली आहे तेवढ्या काळाचं व्याज सरकारने बँकांना भरलं तरच बँका यांचं ऐकतील, नाही तर सरकारचं ऐकायचं काही कारण बँकांना नाहीये, कारण त्या नॅशनलाइज बँका आहेत बहुतेक सगळ्या. जयंत पाटील साहेब, मी तुम्हाला विचारतो, महाराष्ट्रामध्ये वास्तव काय आहे? कारण बँका कर्ज देत नाहीयेत, त्यामुळे परवा दिवशी एका शेतकऱ्याचा मृत्यू पण झालेला आहे आणि महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना कर्जमाफी हवी आहे, तुमचीही मागणी ती आहे, पण सरकार मात्र कुठेतरी बगल देतंय. स्थगिती, वसुलीला माफी, काही दिवसांसाठी थांबणं, अशा प्रकारचं तात्पुरते इलाज करते, अतिशय छोटे इलाज करते, असं तुम्हाला वाटतंय? सरकारला जसं कळत जातं तसं निर्णय घेत जाते हे सरकार. ह्या सरकारला पूर्ण अंशी सगळा विचार करून निर्णय घेण्याची क्षमता दिसत नाही मला. त्यामुळे शेतकऱ्यांना कर्ज मिळाली नाहीत, काही शेतकऱ्यांचा बँकांच्या दारात मृत्यू झाला. हे कशामुळे झाला त्याचा तपशिलात जाऊन तो मुद्दा संपून काढणं हे गरजेचं होतं, पण सरकारने त्यावर काही कारवाई केली नाही. आता प्रश्न हा जो GR आहे त्यात कर्जाचं पुनर्गठन करणे म्हणजे काय, तर कर्जमाफी तुम्ही द्यायला तयार नाही. तुम्ही जे दिंडोरा पिटला की आम्ही कर्जमाफी दिलेली आहे, मग थकलेलंच कर्ज नसेलच तर त्याचं पुनर्गठन करण्याचा प्रश्न कुठे उद्भवतो? अगदी पाटील साहेब, हा विरोधाभास आहे. पाटील साहेब, फसवी घोषणा आहे असं वाटतं? हा, घोषणा तर यांच्या सगळ्याच घोषणा फसव्या आहेत, पण आम्ही साधा मुद्दा आपल्याला सांगतो, निदर्शनाला आणून देतो की कर्जाचं पुनर्गठन, तुम्ही काल परवा कर्जमाफी दिली असं सांगता, मग थकलेली कर्जच नसतील तर त्यांचं पुनर्गठन करण्याचा प्रश्न कुठे येतो? आणि दुसरं, तुम्ही कर्ज वसुली स्थगिती दिलेली आहे, ती कर्ज वसुली स्थगिती दिलेली आहे तर त्या GR बरोबर त्या बँका उद्या म्हणणार आमचं वाढलेलं व्याज आम्हाला भरा. बँकांची बॅलन्स शीट 31 मार्चला तयार होते, तशी ती 2019 मार्चला तयार होणार, 2020 मार्चला तयार होणार. त्या बँक बॅलन्स शीटवर येणं, व्याजाचं येणं हे सरकारने योग्य पद्धतीने देण्याची प्रोव्हिजन केली पाहिजे. नाही तर ह्या बँका या राज्य सरकारचं ऐकायला की नॅशनलाइज बँका अजिबात तयार नसतात. मुख्यमंत्र्यांनी बोलवलेल्या मिटिंगला जात नाहीत, पुढचं काय घेऊन बसलाय. अगदी जयंत पाटील साहेब, नुसता GR काढायचा, त्याच्या जाहिराती करायच्या, घोषणा करायची, याच्या पलीकडे या GR मधून शेतकऱ्याला हातात काही मिळणार नाही असं आम्हाला वाटतंय. अगदी जयंत पाटील साहेब, या सगळ्यामध्ये कुठेतरी काँग्रेसनं 3 राज्यांमध्ये कर्जमाफीची घोषणा केलेली आहे आणि त्याच अनुषंगानं कुठेतरी महाराष्ट्राच्या जनतेला खुश करण्यासाठी भाजपनं अशा प्रकारची घोषणा केली असं वाटतंय तुम्हाला? हो, आता काय सरकार घाबरलेलं आहे आणि विरोधी पक्ष म्हणून आम्ही ज्या ज्या मागण्या करू आणि विशेषतः काँग्रेसच्या 3 राज्यात त्यांनी कर्जमाफी सत्तेत आल्यानंतर 2 तासात कर्जमाफीचा निर्णय घेतला. म्हणजे जसं महाराष्ट्रात धनगर समाजाला या सरकारने फसवलं, पहिल्या कॅबिनेटला घेतो, तसं काही काँग्रेस वागली नाही.
काँग्रेसनं सत्तेत आल्यावर कमलनाथ यांनी 2 तासात निर्णय घेतला. त्यामुळे बोलेल तसं करणे ही सवय भाजपला नसल्यामुळे या सरकारवरचा लोकांचा विश्वास पूर्ण कमी झालेला आहे. जयंत पाटील साहेब, मला एक विचारायचं आहे, आपल्या कालखंडात पण 2009 साली कर्जमाफी झाली होती देशभरामध्ये आणि त्याचा परिणाम आपल्याला जसा अपेक्षित होता तसा निवडणुकांच्या निकालमध्ये बघायला मिळाला. त्याचीच कुठेतरी भाजपकडून येणाऱ्या काळामध्ये पुनरावृत्ती करण्याचा प्रयत्न होतोय असं वाटतंय. आणि मला एक महत्त्वाचं विचारायचं आहे की कर्जमाफी दिल्यानंतर पुन्हा कर्जमाफीचा विचार किंवा ती कन्सेप्ट पुन्हा काय येते, त्याचा वेळ काय येते शेतकऱ्यांवर? 2 गोष्टी आहेत. 2007ची जी कर्जमाफी होती त्या कर्जमाफीला एक पार्श्वभूमी होती की आत्महत्या प्रकार त्यावेळी सुरू झालेले होते. आणि दुसरं म्हणजे देशामध्ये अनेक भाग असे आहेत की ज्यामध्ये थकलेल्या शेतकऱ्याची जमीन उजाड होती. ती जमीन अतिरिक्त शेतीसाठी वापरण्यासाठी त्या शेतकऱ्याला मदत करणे हा एक दुसरा दृष्टिकोन त्यात होता. आणि तो निर्णय झाल्यामुळं भारतामध्ये फार मोठ्या प्रमाणात, आपल्याकडे कमी प्रमाणात पण विशेषतः बिहारमध्ये, युपीमध्ये, मध्य प्रदेशमध्ये जो आहे तो पुन्हा शेतात जायला लागला, शेती करायला लागला. हा एक फार मोठा परिणाम देशाचं उत्पन्न, शेतीचं उत्पन्न वाढण्याचं पवार साहेबांनी जो निर्णय घेतला त्याची परिणती देशाचं शेतीचं उत्पन्न वाढण्यात झाली. आता त्यात काही निवडणुका आणि त्यानंतर तदनुषंगाने झालेले निर्णय किंवा फायदे तोटे हा भाग गौण समजा, पण ही त्याची पार्श्वभूमी होती. आज या सरकारला आम्ही 3 वर्ष मागणी करून शेवटी रडत काही अटी निकष याच्यावर त्यांनी कर्जमाफी देऊ केली. तीही लोकांच्या पर्यंत पोहोचली म्हणजे नाही. जयंत पाटील साहेब कुठेतरी सरकारने पूर्णपणाने कर्जमाफी द्यावी अशी आमची मागणी आहे. पण या सरकारची ती दानत नाही, सरकारची इच्छा नाही. शेतकऱ्याला उघड्यावर म्हणजे एकंदरीत कुठेतरी सरकार वेळ मारून येते अशी परिस्थिती आहे, अशा प्रकारचा आरोप तुम्ही केलेला आहे. जयंत पाटील राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते आपल्या सोबत होते आणि हे सरकारचे नियम आहेत किंवा सरकारनं काढलेले GR आहेत ते फक्त कागदावरच असल्याचं कळतंय, त्याची अंमलबजावणी कुठल्याही प्रकारे होत नसल्याचं जयंत पाटील म्हणाले आणि सरसकट कर्जमाफीची मागणी सुद्धा त्यांनी केलेली. एक छोटासा ब्रेक घेऊन पुन्हा परतूयात. या सगळ्या बातमीचे अजूनही अपडेट आणि कंगोरे आपण जाणून घ्यायचा प्रयत्न करत आहोत. एक छोटासा ब्रेक घेऊया. पहा फक्त न्यूज 18 लोकमत.